नमो देश मोली हो. जय श्रीराम. मी संदीप अशोकाळे आर्य ज्योतिषालय अँड हिलिंग सेंटरमध्ये तुमचं स्वागत करतो. माऊली, आपल्या आर्य सनातन वैदिक धर्म संस्कृतीमध्ये काही महापुरुष होऊन गेले आहेत. त्यांचं नाम महिमा आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. जसं आपण इथे बघू शकता व्हिडिओमध्ये, पहिलं नाव आहे काशिके महाराज देवदास. यांचं नाम महिमा असा आहे, यांचं आपण रोज सकाळी उठल्यावर यांचं नामाचं स्मरण केलं तर आपण ज्याही कुठल्या कार्याला जात असू त्यांचं स्मरण मात्र केल्याने सुद्धा आपलं ते कार्य पूर्ण होतं. पुढचं नाव आहे महाराज पृथू. महाराज पृथूचं सकाळी सकाळी स्मरण केलं तर आपलं जे पण काही जमीन जायदाद, घर, प्रॉपर्टीशी रिलेटेड जे पण काही कार्य आहेत ते पूर्ण होतात. तिसरं माता पृथ्वीचं नाव आहे. या पृथ्वी मातेचं रोज सकाळी स्मरण केलं असता आपल्याला आश्रय प्राप्त होतो, घर प्राप्त होतं, आपलं घराची इच्छा पूर्ण होत आहे. चौथं आपण महाराज नल यांचं नाव आहे. महाराज नल यांचं प्रातकाली स्मरण केलं असता कर्जमुक्ती होतं, व्याधीमुक्ती होते, पीडामुक्त होतं, आपल्यावर कसलं व्याज चालू असेल ते त्यापासूनही मुक्तता होते. आणि आपण एखाद्या मार्गावरून चाललो असेल तर त्या मार्गामध्ये काही कंटक ज्याला म्हणतात, काही अडचणी असेल तर त्या अडचणींचं निवारणसुद्धा ह्या महाराज नल यांच्या नावाने होतं. महाराज नलांची एक अशी पण आख्यायिका आहे की महाराज नल यांची जी कथा आहे ती कथा ऐकल्याने सुद्धा शनी महाराजांशी जुडलेले काही दोष असेल तर त्या दोषांचं निवारण होतं. कलियुगामध्ये हे महाराज नल यांचं जे नाव आहे तर हे दोष समाप्त करतात. आर्थिक स्थितीसुद्धा जर आपली हलाखीची असेल त्यातसुद्धा त्याच्याने आपल्याला बरंचसं खूप आपण असं म्हणू शकतो की सहाय्य मिळतं यांच्या नामस्मरणाने, यांची कथा श्रवण केल्याने. शनिपीडेपासून तुम्ही त्रस्त असाल तर त्यामधून सुद्धा आपल्याला ती पीडा आपल्याला थांबली जाते. असं हे महाराज नल यांच्या नावाची आख्यायिका आहे. पुढे आहे कौशिक मुनी, गार्गे मुनी, पिपलाद मुनी. तर ह्या मुनी लोकांच्या फक्त स्मरण मात्र केल्याने सुद्धा शनी महाराजांशी जुळलेले जे पण काही दोष असेल त्यांचं निवारण होतं. पुढे आस्तिक मुनीय नमः हे म्हटलं आहे. आस्तिक मुनीय नमः हे फक्त आपण प्रातकाली 3 वेळा जरी बोललो तरी त्या व्यक्तीचे कालसर्पाशी संबंधित काही दोष असेल, त्याला त्रास असेल तर त्याचं सुद्धा निवारण होतं. आणि शेवटी आहे स्वधा 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 म्हणून. हे स्वधा 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 3 वेळा सकाळी सकाळी आपण स्मरण केलं तर आपल्याला पितृदोष वगैरे जर काही पितृदोषांचा त्रास असेल त्या पितृदोषाच्या त्रासांपासून आपली मुक्तता होते. तर असा हा नाममहिमा आहे माऊली हो. तुम्ही रोज प्रातकाली हे नामस्मरण करू शकता. यांच्या नावांचं फक्त प्रातकाली तुम्ही स्मरण करायचं आहे आणि तुमचा दिवस खूप आनंदात जाईल याची खात्री देतो मी. तुमचे अभिप्राय तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये कळवू शकतात. आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. नमो आदेश. जय श्रीराम.